नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातील मनीषा वाघमारेंची 5 तासांपासून चौकशी करण्यात येते। पुण्यातील कार्यालयात सीबीआयकडून मनीषा वाघमारेची चौकशी सुरू आहे। अटकेत असलेल्या धनंजय लोखंडेसोबत मनीषाचं टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅट समोर आले। वेगवेगळ्या 21 बँक खात्यातून मोठी रक्कम ट्रान्सफर झाल्यानं मनीषावर संशय बळावलाय। नीट परीक्षेआधी मनीषाच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली होती। मनीषानं पेपर फुटीआधी ॲडव्हान्स रक्कम घेतल्याची शक्यता वर्तवली जाते। ॲडमिशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून लोखंडे हा मनीषाच्या संपर्कात होता। नीट पेपर फुटी प्रकरणी आता मनीषा वाघमारेची चौकशी सुरू आहे। मनीषा वाघमारे ब्युटी पार्लरचा देखील व्यवसाय करते, मात्र ती नेमकी या लोखंडेच्या संपर्कात कशी आलेली होती आणि तिचं हे कनेक्शन पेपर फुटीपर्यंत नेमकं कसं पोहोचलं याचा तपास सध्या केला जातोय। याचा आढावा घेतलाय मिकी घाईनं, पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयची टीम आता पुण्यातील कात्रज परिसरातील मनीषा वाघमारे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास 2.5 ते 3 तास या ठिकाणी त्यांच्या घरी त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। कारण मनीषा वाघमारे यांच्या खात्यावर वेगवेगळ्या 21 बँक खात्यातून पैसे आलेले आहेत आणि त्यामुळं जर आता आपण बघितलं तर त्यांची सखोल चौकशी करण्यात आलेली आहेत। आणि आपण बघतोय पोलीस यांची गाडीतून हे सगळे सीबीआयचे अधिकारी आहेत तपासासाठी या ठिकाणी आलेले आहेत। जवळपास 4 ते 5 अधिकारी आहेत जे या ठिकाणी गेले 2.5 ते 3 तास या ठिकाणी चौकशी करत होते। वेगवेगळे बँक खाते असतील आणि वेगवेगळ्या गोष्टी असतील ते या ठिकाणी तपासण्यात आलेले आहेत। हे सगळेजण जर आपण बघितलं तर घेऊन चाललेले आहेत। मुंबईची ही गाडी आहे, मुंबईवरून हे सगळे अधिकारी इथं आल्याचं कळतं आहे। आणि आता जर आपण बघितलं तर याच बिल्डिंगच्या गंगा ओशन पार्क या इमारतीत ते राहतात। 701 नंबरचा फ्लॅट आहे, त्या ठिकाणी जवळपास 2.5 ते 3 तास ही चौकशी सुरू होती। काल जर आपण बघितलं तर मनीषा वाघमारे हिला ताब्यात घेण्यात आलेलं होतं पुणे पोलिसांकडून, त्यानंतर सीबीआयच्या कस्टडीत त्यांना देण्यात आलेलं होतं। खरं तर अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे याला अटक करण्यात आलेली होती। त्यांच्या संपर्कात हे गेले काही वर्षापासून होतं। ॲडमिशन प्रोसेसच्या माध्यमातून हे एकमेकांच्या संपर्कात आलेले होते आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर जे बँक खात्यांवर पैसे आलेले आहेत वेगवेगळे 21 ठिकाणाहून पैसे जे आलेले आहेत ते नीट जे पेपर झालेले आहेत, परीक्षा झाली त्याचे काही दिवस अगोदरच आलेले आहेत आणि त्यामुळं आता सीबीआयला देखील संशय आहे की नक्की हे पैसे कशाचे आहेत, कुणी दिलेले आहेत, त्यांना देखील तपासासाठी बोलवलं जाऊ शकतं। मात्र आता जी माहिती येते ती अर्थात जर आपण बघितलं तर पुण्यातील मनीषा वाघमारेच्या घरी अशा पद्धतीने सीबीआयची टीम पोचलेली होती। सखोल चौकशी सुरू आहे। आणखीन काही धागेदोरे देखील त्यांच्या हाती लागलेले आहेत। आणखीन कुणाकुणावर ही कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता आपण बघतोय की सीबीआयची टीम गेले 2.5 ते 3 तास या ठिकाणी कसून चौकशी करत होती। कॅमेरामॅन राजेश बिडकर समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।